शेतकऱ्याचा नादच खुळा चक्क थार गाडीतून कांदा विक्रीसाठी बाजार समितीत. गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी योगेश पडोळ यांनी चक्क आपल्या थार गाडीतून कांदा विक्रीसाठी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत आणल्याने गुरुवारी बाजार समिती परिसरात एकच चर्चा रंगली. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने पडोळ यांनी काही महिन्यांपासून कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने त्यांनी कांदा विक्रीसाठीचा मुहूर्त काढला. एरवी शेतकरी कांदा बाजार समितीत आणण्यासाठी ट्रॅक्टर, टेम्पो किंवा मालवाहूक वाहनांचा वापर करतात. मात्र योगेश पडोळ यांनी थेट थार गाडीमध्ये मोकळा कांदा भरून बाजार समितीत आणला. थार गाडी थेट लिलावासाठी उभी राहताच व्यापारी, शेतकरी आणि हमालांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. कांदा विकायला थारमधून शेतकरी आला अशी चर्चा काही वेळातच बाजार समिती परिसरात सुरू झाली. या अनोख्या अंदाजामुळे हा प्रकार सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरलाय. विशेष म्हणजे थार गाडीतून आणलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 3,600 रुपये दर मिळाला. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून आला. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्याचा मोठा खर्च, मेहनत आणि घाम असतो. त्यामुळे मेहनतीच्या मालाला चांगला भाव मिळाला की आनंदही तितकाच मोठा असतो. याच भावनेतून उपस्थित काही शेतकऱ्यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत म्हटले, कांद्याला भाव मिळाला तर शेतकरीही कुणापेक्षा कमी नाही. कांद्याच्या दरातील सुधारणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून आगामी काळातही कांद्याला समाधानकारक दर मिळावा अशी अपेक्षा या शेतकऱ्याकडून व्यक्त होते. मात्र गुरुवारी थार गाडीतून कांदा आणणारा हा शेतकरी लासूर स्टेशन बाजार समितीत दिवसभर चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी शेतकरी योगेश पडवळ यांच्यासह त्यांच्या पत्नीनेही राजगीर एक्सप्रेस लाईनला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. रामेश्वर अमृते, गंगापूर. कांदा चाळ फोडली होती तर मग असंच सुचलं की बुवा आपण नवी गाडी घेतली आणि मुहूर्त पण होतं गाडीत घेऊन जाऊ. मला असे वाटते की पुरुषांमागे महिलांनी उभा राहायलाच पाहिजे. कारण मजूर पण काही व्यवस्थित मिळत नाही. तर आपल्यालाही ते कामे जमलेच पाहिजे. तर आपण आपल्या माणसामागे उभं राहिलं तर काय फरक पडतो. तर आम्ही असे दोघे मिळून शेतीचं, पोल्ट्रीचं प्रत्येक कामात मी त्यांना साथ देतो.